श्रीराम ज्याचं नाव आहे, अयोध्या ज्याचं धाम आहे, एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम, अशा रघुनंदनाला आमचा लाख लाख मानाचा मुजरा. मित्रांनो, राम जन्माची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत, अतिशय सुंदर. आणि ही कथा आहे श्री राम विजय ग्रंथ या ग्रंथामधला 4था अध्याय, आणि याचा सार आज आपण ऐकणार आहोत. आपण नक्की ऐका ध्यान देऊन, कारण जीवनाचं अंतिम सत्य आहे. दुःख, दारिद्र्य, चिंता याच्यापासून आपल्याला नक्की मुक्ती मिळेल. जय श्रीराम म्हणून सुंदर अशा या कथेला सुरुवात करू. राजा दशरथाला 3 मुख्य राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. परंतु राजाला पुत्रप्राप्ती नव्हती. दशरथ राजानं पुत्र कामिष्ठी नावाचा एक यज्ञ केला, आणि या यज्ञामधून प्रत्यक्ष अग्निनारायणानं दिलेला प्रसाद तो पायस. नारायणानं सांगितलं, अग्निनारायणानं 3 राण्यांना द्या, पुत्रप्राप्ती होईल. आणि 3 राण्यांनी हा तो प्रसाद खाल्ला, आणि काही दिवसांनी 3 राण्या गर्भवती राहिल्या, आणि संपूर्ण अयोध्येमध्ये प्रजाजन आनंदित झाले. 3 राण्यांना गर्भ राहिले, आणि राजा दशरथही आनंदानं बेभान झाला. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी राजा दशरथाला म्हणाले, हे राजा दशरथा, गरोदरपणी स्त्रियांना अनेक इच्छा होत असतात, आणि त्यांना होणारी संतान कोणत्या स्वभावाची होईल हेही त्यावरून समजतं, आणि त्यांच्या पतीनं त्या इच्छा पुरवाव्यात असा धर्म आपला सांगतो. राजा, 3 राण्यांना जाऊन तू विचार की तुमची काय इच्छा आहे, तुमचे डोहाळे काय आहेत, ते मी पूर्ण करील. राजा दशरथानं वशिष्ठ ऋषींचं बोलणं ऐकलं, आणि राजा दशरथानं विचार केला की पहिलं कैकेयीच्या महालात जावं, कारण कैकेयीला या यज्ञामधला प्रसाद पहिला दिला नव्हता कैकेयीला. म्हणून राजा राणी कैकेयीच्या महालामध्ये गेला. पाहतो तर काय, ती कैकेयी मंचकावर झोपलेली होती. राजा आला, परंतु राजाकडे पाहत नव्हती, ती रुसून बसलेली होती. त्यावेळी राजानं विचारलं, प्रिये, तू का रागवलीस? तुला काय पाहिजे? तुला कशाचे डोळे आहेत, मी तुला विचारावे आले. त्यावेळी कैकेयीनं रागानं त्या ठिकाणी म्हटलं, अहो, मला जे काही डोहाळे आहेत ते तुम्ही पुरवताल का? मला असं वाटत आहे की कुणीही पुरू शकत नाही माझे डोहाळे. राजा दशरथानं हे कैकेयीचं बोलणं ऐकलं, आणि राजा त्या ठिकाणी म्हणला, हे प्रिये, तू बोलून तर फक्त बघ, मी नक्की तुझे डोहाळे पुरवील. आणि कैकेयी सांगू लागली, हे नाथ, मला सारखं वाटत आहे की कौशल्या आणि सुमित्रेला होणारे जे पुत्र आहेत त्यांना अयोध्यात तुम्ही राहून देऊ नका. मोठं झाल्यानंतर घोर अरण्यात त्यांना पाठवा. मी आणि माझा पुत्र एवढेच अयोध्येत राहू आपण, असं मला सारखं वाटते. आपण माझ्या पुत्राला अयोध्येच्या गादीवरती बसवावं, आणि ही दोघींची जे पुत्र आहेत डोळ्यानं सुद्धा हे वैभव अयोध्येचं त्यांना पाहता आलं नाही पाहिजे, असं दूर त्या ठिकाणी पाठवा. राजा दशरथाला फार आश्चर्य झालं की ही कैकेयी असं काय म्हणते. राजा दशरथाला इतकं दुःख झालं की राजाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि राजा त्या ठिकाणी म्हणाला, कैकेयी, बघूया, तुझ्या डोळ्याचं मी नक्की बघील. असं म्हणून राजा दशरथ पुढे निघून गेला. याच्यानंतर राजा दशरथ राणी सुमित्रेच्या महालाकडे गेला. राजानं सुमित्रेला त्या ठिकाणी विचारलं, हे प्रिये, तुला कशाचे डोळे आहेत? तेव्हा ती फार आनंदित होती. सुमित्रा राजाला नम्रपणे सांगितलं, हे नाथा, मला असं वाटत आहे की कौशल्याचा जो पुत्र होईल त्याची सेवा माझ्या मुलानं करावी. कौशल्याचा पुत्र म्हणून प्रत्यक्षात परमात्मा अवतार घेऊन येणार आहे, आणि त्या परमात्म्याच्या सेवेसाठी हे त्रैलोक्याचं राज्य सुद्धा तुच्छ आहे. मला राज्य नको, मुक्ती नको, कौशल्याच्या पुत्राची सेवा मला हवी आहे माझ्या मुलाकडून, दुसरं काही नको. आता हे सगळं बोलणं सुमित्रेचं ऐकून दशरथ राजाला गगनात मावेनास आनंद झाला. आणि राजा त्या ठिकाणी सुमित्रेला म्हणाला की तुझे डोहाळे मी अवश्य पुरवी. आणि हे सगळं सांगून राजा दशरथ आनंदाने कौशल्याच्या महालात गेला. राजा त्या ठिकाणी येत आहे हे दासींनी त्या ठिकाणी आज जाऊन सांगितलं. परंतु काय घडते, कौशल्या माता त्या ठिकाणी देहभानावरच नव्हती, ती समाधिस्थ झालेली होती. ती भगवंताच्या नामामध्ये दंग होऊन गेलेली होती. तिला पाहून आपण काय करावं,
म्हणून राजा दशरथही त्या ठिकाणी ध्यानस्थ होऊ लागला की कौशल्येला जाणीव योग धारणेत किती सूक्ष्म झाली. दशरथ राजा पाहू लागला, कारण दशरथ राजाही त्या ठिकाणी समाधी लावू शकत होता, योग साधना करू. आणि राजानं त्यावेळी तिचे लक्ष वेधण्यासाठी दशरथ राजा त्या ठिकाणी म्हणाला की देवांनी आणि ऋषींनी मला असं सांगितलं आहे की कौशल्याच्या पुत्राच्या रूपानं भगवान नारायण अवतार घेऊन रामरूपाने येणार आहेत. तेव्हा मी डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे. पण आता ते कसे विचारावेत, कारण कौशल्या तर समाधीत आहे. आणि आश्चर्य त्या ठिकाणी बघा, रामाचं नाव कानी पडताच कौशल्याची जाणीव सूक्ष्म देहातून उतरून दृश्य देहामध्ये आली. तिने राजाकडे पाहिलं आणि राजानं पटकन विचारलं, कौशल्ये, तुला काय हवं आहे, तुझे काय डोहाळे आहेस, हे विचारण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकताच जोरात आवाजात कौशल्या गरजली आवेशामध्ये, मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? तिचे हातवारे पाहून राजा थक्क झाला आणि म्हणाला, हे कौशल्ये, तू ठीक आहेस का? तुला काही बाधा तर झाली नाहीस ना? कौशिकाने म्हणाली, मी राम आहे, भेदातीत, गुणातीत आणि कालातीत, सर्व साक्षी असा मी आहे. जीव आणि शिव हे भेद माझ्या ठाई नाहीत. राजा त्या ठिकाणी म्हणाला, ऐकून, कौशल्या, तुला माहीत आहे का, तुझ्या लग्नाच्या आधी रावणानं तुला पेटीत घातलं होतं आणि पळवून नेलं होतं, तुला आठवते का? आणि हे ऐकल्यानंतर पुन्हा कौशल्या त्या ठिकाणी आवेशात म्हणू, कुठं आहे तो रावण? आणा त्याला इकडे, मी धनुष्य बाणाने त्याची दाही मुंडकी उडवतो, मी ताटकेला मारणार, मी विश्वमित्रांचा यज्ञ पूर्ण करणार, मी भगवान शिवशंकराचा धनुष्य मोडणार, माझी सीता मीच घेऊन येणार, मी त्या परशुरामाचे तेज नाहीसे करणार. आणि या ठिकाणी दशरथ राजा फक्त हे सगळं ऐकत होता बघा. आणि कौशल्या बोलत होती पुढं, मी वडिलांचे वचन पाळण्यासाठी अरण्यात जाणार, तिथे मी राक्षसांना मारणार, ती पहा शबरी माझी वाट पाहत आहे, मी वानरांना पाठवून लंका जाळून टाकणार आणि माझ्या सीतेला रावण पळवून नेतो काय, मी त्याला मारणार. मारुती माझा भक्त आहे आणि मी मारुतीला सांगून लंका जाळणार, समुद्रावरती सेतू बांधणार आणि मीच रावणाला मारणार. लंकेचा राजा मी बिभीषणाला करणार, मीच कुंभकर्णाला मारणार आणि रावणाच्या कैदेतून सगळ्या देवांना सोडवणार. आणि याच्यानंतर मी माझ्या प्रजेवरती प्राणप्रिय प्रेम करणार. आता हे सगळं कौशल्याचं बोलणं राजाला काही कळत नव्हतं, दशरथ राजाला. आता काय करावं हे कळेना की कौशल्याला काय झाले. राजाला भीती वाटू लागली आणि दशरथ राजानं वशिष्ठ ऋषींना बोलून घेतलं. ऋषी आले त्या ठिकाणी. वशिष्ठ ऋषी फार तपश्चर्या करणारे होते, भूत भविष्य जाणणारे होते. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी ध्यानधारणा चालू केली. वशिष्ठ ऋषींना समज की हे बोलणं प्रभू रामचंद्रांचं आहे, हे कौशल्य मातेच्या मुखातून बोलत आहे. आणि वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, हे राजा घाबरू नकोस, भगवान विष्णू शंख चक्र आणि शेष यास अवतार घेणार आहे आणि कौशल्याच्या पुत्र रूपामध्ये विष्णू रूपात आहेत. आणि त्या ठिकाणी भविष्य सांगू लागले वशिष्ठ ऋषी की चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता पुष्प नक्षत्रावरती कौशल्याला पुत्र होईल. आणि हाच रामाचा पराक्रम कौशल्याला बोलून दाखवत आहे. ही सगळी भगवंताची लीला आहे. राजा घाबरू नकोस, अरे अखंड विश्वाचा मालक तुझ्या पोटी येतो आहे आणि या दुष्टांचा नाश करण्यासाठी. हे सगळं वशिष्ठ ऋषींचं बोलणं ऐकून दशरथ राजाला गगनात मावेनासा आनंद झाला. डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते. आणि दशरथ राजाला आठवलं की युद्ध प्रसंगी देवाने वर दिलेला आठवला. मित्रांनो लक्षात घ्या, दशरथ राजा देवांनाही युद्धात मदत करत होते बघा, राक्षसांच्या विरुद्ध लढताना. एवढा पराक्रमी हा राजा होता. आणि सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटिका जवळ येत होती. चैत्र महिना सुरू झाला, वसंत ऋतू लागला, सृष्टी नव्या कोवळ्या पानांनी बहरून गेली. सुगंधी वारा सुटू लागला अयोध्येमध्ये. कौशल्याच्या मुखावरती अलौकिक तेज दिसू लागलं आणि अयोध्येमध्ये शुभ शकुन दिसू लागले. चैत्र शुद्ध नवमी तिथी जवळ आली. वशिष्ठांनी कौशल्याला पुत्र होणार, प्रभू रामचंद्र येणार असं भविष्य सांगितलेले होतं. आणि त्याचप्रमाणे सूर्य मध्याने आला, चैत्र शुद्ध नवमी आणि भर दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्र जन्मास आले. आणि अयोध्येमध्ये
सुसाट वारा सुटला. पक्ष्यांचा किलबिलाट झाला, एवढा किलबिलाट की पक्ष्यांचा किलबिलाट तो स्वर्गामध्ये गेला आवाज, परंतु स्वर्गात देवच नव्हते. सगळे देव आपली दिव्य विमानं घेऊन त्या अयोध्येमध्ये आले होते प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी करण्यासाठी. आणि प्रत्यक्षात सगळ्या देवांनी प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी आकाशातून केली. आणि अखंड विश्वाला तारणारा, भयमुक्त करणारे प्रभू श्रीराम जन्मास आले. तो दिवस म्हणजे रामनवमी. आणि म्हणून मित्रांनो, या रामनवमीच्या दिवशी आपल्या जवळच असणारं मंदिर, त्या ठिकाणी नक्की आपण जा आणि प्रभू रामचंद्रांच्या पायाशी नतमस्तक व्हा. प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा तो सुटवडा नक्की आपण खा. मित्रांनो, जीवनाचं अंतिम ध्येय हे राम आहे. या कलियुगामधलं रामबाण उपाय म्हणजे राम 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 हे नामस्मरण. राम हेच अंतिम सत्य. म्हणून मित्रांनो, ही राम जन्माची आपल्याला कथा जर आवडली असेल तर श्रीराम आपल्या हातानं नक्की लिहा आणि ही पुण्य कमवण्याची संधी दवडू नका. आम्हाला कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा. आपला 1 सबस्क्रायबर्स आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो. श्रीराम कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.